सो आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा आपला सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टमधला टॉपिकचं नेम आहे बर्न युनिट. म्हणजे बर्न म्हणजे काय आणि नर्सिंग केअर ऑफ अ क्लायंट विथ बर्न म्हणजे की नर्सिंग केअर आपण कशी प्रोव्हाइड करणार ज्या क्लायंटमध्ये बर्न हा झालेला आहे. सो आपण बर्न युनिट हा बघणार आहे, त्याचे क्लासिफिकेशन बघणार आहे, त्याचे मॅनेजमेंट बघणार आहे आणि त्याचे रूल्स बघणार आहेत. बर्न पेशंटमध्ये काय बर्न हा अशी कंडिशन आहे जे की एक हीट सोर्स आहे, आपला एनर्जी आहे. सो ती ट्रान्सफर होते आपल्या टिश्यूमध्ये, आपल्या बॉडीमध्ये. सो त्या हीटमुळं काय ट्रान्सफर होतात, कंडक्शन होतं, कन्व्हेक्शन होणं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपल्या टिश्यूजपर्यंत, बॉडीपर्यंत ट्रान्सफर होतात. त्याला आपण काय बोलतो, बर्न, असं आपण त्याला डेफिनेशन आहे. सो हीट ट्रान्सफर कशी होऊ शकते, कंडक्शन, त्यानंतर कन्व्हेक्शन्स आणि रेडिएशन्स, या तीन मार्फतून आपल्यामध्ये हीट ट्रान्सफर होऊ शकते. सो ती हीट ट्रान्सफर झाल्यानंतर काय होणार की आपल्या जे पण नर्व्स आहेत, जे पण आपले टिश्यूज आहेत, जे पण आपले सेल्स आहेत, ते त्या ठिकाणी डॅमेज होणार. ओके, हीट असल्यामुळे ते डॅमेज होणार आणि त्या कंडिशनला आपण काय नेम देणार आहे, बर्न, असं आपण त्या कंडिशनला नेम देणार आहे. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन ज्यावेळेला ट्रान्सफर होतात, ओके, कंडक्शन्स काय करतो, कॅरी करतो हीट सोर्स, आणि कन्व्हेक्शन काय करतो, हीट सोर्सला कॅरी फॉरवर्ड करतो. आणि रेडिएशन्स काय करतात, रेडिएशन्स जे की एक्सटर्नल जे पण स्ट्रक्चर असतं त्यामधून ट्रान्सफर होतं आपल्या बॉडीमध्ये. त्यामध्ये आहे टाईप्स आणि पॉझिटिव्ह एजंट ऑफ बर्न, म्हणजे की कोणत्या कोणत्या टाईपचे बर्नचे एजंट आहे आणि कॉज आहे की होऊ शकतात. थर्मल बर्न होऊ शकतो, ओके, ओपन फ्लेम असेल, स्टीम असेल, हॉट लिक्विड असेल. केमिकलमध्ये काय काय असू शकतं, ॲसिडमुळे बर्न होऊ शकतो, स्ट्रॉंग अल्कलायसिसमुळे बर्न होऊ शकतो, ऑर्गॅनिक कंपोनंटमुळे सुद्धा बर्न होऊ शकतो. इलेक्ट्रिकल काय काय होऊ शकतात पॉझिटिव्ह एजंट, जसे की डायरेक्ट करंट असेल, करंटमुळे सुद्धा बर्न होऊ शकतो. अल्टरनेटिंग करंट असेल, लाईटनिंग असेल, त्यामुळे सुद्धा बर्न होऊ शकतो. रेडिएशनमध्ये काय, सोलार असेल, एक्सरे असेल, रेडिओ ॲक्टिव्ह एजंट असेल. आणि इन्हॅलेशन म्हणजे काय, आपण इन्हेल करतो ज्यावेळेला, सो त्यामुळे सुद्धा इंजुरी होऊ शकते आपल्या अप्पर एअरवेमध्ये. सो त्या कंडिशनला आपण काय करतो, पॉझिटिव्ह एजंट ऑफ इन्हेलेशन्स आपण असं त्याला बोलू शकतो. थर्मल बर्न बघा, या ठिकाणी बघा, ओपन फ्लेम असेल, स्टीम असेल, हॉट लिक्विड असेल, तर त्यामध्ये आपण थर्मल असे आपण त्याला पॉझिटिव्ह एजंटमध्ये नाव दिलेलं आहे. थर्मलमध्ये का ओपन फ्लेम असेल, स्टीम असेल, हॉट लिक्विड्स असेल, त्यामुळे सुद्धा थर्मल बर्न हा होऊ शकतो. केमिकलमध्ये बघा, ॲसिड आहेत, स्ट्रॉंग अल्कलायसिस आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंडेंट आहेत. इलेक्ट्रिकल म्हणजे काय काय, डायरेक्ट करंट असेल, अल्टरनेटिंग करंट असेल, लाईटनिंग असेल, तर त्यामध्ये ते आहे. रेडिएशन्समध्ये काय काय, सोलार असू शकतो, एक्सरे असू शकतो, रेडिओ ॲक्टिव्ह एजंट असू शकतो. इन्हॅलेशन म्हणजे बघा, आपण जे इन्हेल करतो एक्सटर्नल स्मोक, जो की हीट आहे, त्यामध्ये हीट आहे, तर त्यामुळं काय कुठे इंजुरी होणार, आपल्या अप्पर एअरवे ट्रॅकमध्ये. बर्नच्या आत आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. आता आपण क्लासिफिकेशन बघणार आहे बर्नचं अकॉर्डिंग टू द बर्थ डेप्थपर्यंत कशी क्लासिफिकेशन असतात अकॉर्डिंग टू द एक्सटेंट ऑफ बर्न. टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झालेलं ते आपण त्यामध्ये बघणार आहे. थर्ड वन आहे अकॉर्डिंग टू द बर्न सिव्हिरिटी, किती सिव्हिरिटी लेवल आहे बर्नची ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आता बर्न क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द डेप्थ म्हणजे काय की सुपरफिशियल किंवा पार्शियल थिकनेस ऑफ किंवा फर्स्ट डिग्री बर्न आपण त्याला असं बोलतो. सो ओनली इपिडर्मिस, त्या लेअर इपिडर्मिक जी स्किनचा पार्ट आपण त्यामध्ये तो अफेक्ट होतो. जसं की सन बर्न असेल, इज अ गुड एक्झाम्पल ऑफ फर्स्ट डिग्री बर्न. म्हणजे सनबर्नमुळे एक जे बर्न होतं ते फर्स्ट डिग्रीमध्ये येतं, म्हणजे अकॉर्डिंग टू द बर्न डेट ती गुडिंग होतो. स्किन मे बी पिंक असेल, रेडिश कलर झाले असेल, ड्राय झाले असेल, विदाउट एनी ब्लिस्टरेशन्स, किंवा व्हेरी सेन्सिटिव्ह टू टच झालं असेल, पेनफुल होत असेल, मायनर स्वेलिंग झाले असेल, सो त्याला आपण अकॉर्डिंग टू द डेप्थ म्हणजे की फर्स्ट डिग्रीमध्ये आपण त्याला कन्सिडर करणार. त्याचा हिलिंग टाइम पिरियड किती असतात, 3 to 6 days पर्यंत त्याचं हिलिंग टाइम पिरियड आहे. आणि सुपरफिशियल स्किन मे बी पील और ऑफ इन 1 to 2 days. 1 to 2 days मध्ये सुद्धा ते स्किन जी आहे ती पील ऑफ होऊ शकते. यामध्ये तुम्हाला दिसतंय की फर्स्ट डिग्री ऑफ बर्नची इमेजेस आहे. त्यानंतर डीप पार्शियल थिकनेस किंवा सेकंड डिग्री बर्न.
सेकंड डिग्री बर्न म्हणजे काय अफेक्टेड होतात एपिडर्मिस आणि डर्मिस लेअर आपल्या स्किनच्या. त्यामध्ये ब्राईट पिंक किंवा रेड पेन मध्ये आपल्याला आढळून येतं विथ पेन. स्वेलिंग होणार, ब्लिस्टरेशन्स फॉर्मेशन्स होणार त्याच्यावरती. समटाइम्स स्वेट ग्लॅन्स आणि त्यांचे हेअर फॉलिकल्स अफेक्ट होणार. may produce scarring. Burn are not treated on the time or cause third degree burn. At time appear due to breaking of the blisters. Healing time किती आहे 1 to 3 weeks मध्ये. सेकंड डिग्री म्हणजे एक आपण बघितलं ती ही सुपरफिशियल पार्शियल थिकनेस, त्याला आपण फर्स्ट डिग्री बोलतो. आणि ही जी आहे डीप पार्शियल थिकनेस त्याला आपण सेकंड डिग्री बोलतो. सेकंड डिग्री बर्न ची इमेज ही आहे ब्लिस्टरेशन फॉर्मेशन आणि एपिडर्मिस आणि डर्मिस लेअर त्यामध्ये डॅमेज होते. आता फुल थिकनेस मध्ये थर्ड डिग्री ऑफ बर्न आहे. त्यामध्ये कोण कोण अफेक्टेड होणार, एपिडर्मिस लेअर, डर्मिस लेअर, हायपोडर्मिस लेअर. ओके, अंडरलाइनिंग जे टिश्यू आहे आपले त्यामध्ये बर्न होणार. दी स्किन्स अपिअर वॅक्झी व्हाईटिश कलरेशन मध्ये आपल्याला दिसणार, ड्राय असणार. lethargic किंवा चार. There will be a little or no one pain is having nerve ending and damage. Healing is a very slow, थोडी slowly healing होणार त्याची. Usually further need to treatment by the skin grafting. Sometimes आपल्याला त्यामध्ये स्किन ग्राफ्ट सुद्धा करावं लागतो. थर्ड डिग्री बर्न मध्ये बघा या टाइप मध्ये आपल्याला इमेज दिसतंय. आता फोर्थ डिग्री बर्न हा डीप इंजुरीज असते. त्यामुळे काय काय डॅमेज होणार, आपले मसल्स, आपले टेंडन्स, आपले बोन्स. ओके, ऑल द एक्स्ट्रीमिटी असेल त्यामध्ये. सो समटाइम्स आपल्याला अँप्युटेशन सुद्धा करावं लागतं समटाइम्स इन केसेस मध्ये. आता हे क्लासिफिकेशन बाय बर्न डेप्थ नुसार आहेत. एपिडर्मिस, डर्मिस, सबक्युटानेस, मसल्स आणि बोन्स. अकॉर्डिंग टू द एक्सटेंट ऑफ द बर्न, टोटल बॉडी सरफेस एरिया मध्ये किती बर्न होणार आपण कन्सिडर करणार. सो हा टर्म आहे की टोटल बॉडी सरफेस एरिया मध्ये आपण करतो. सो पर्सेंटेज अफेक्ट करतात त्यावरती किती थिकनेस ऑफ बर्न अफेक्टेड आहे, किती बॉडी पार्ट ऑफ अफेक्टेड आहे कॅटेगरी मध्ये पेशंटच्या. यामध्ये रूल ऑफ 9 आहे, अलेक्झांडर वॅलेन्सचा हा रूल ऑफ 9 आहे. सो रूल ऑफ 9 मध्ये काय बोललाय, जो पण आपला हेड पार्ट आहे बोथ साइडचा, अंटेरियर साइड आणि पोस्टेरियर साइड, तो किती आहे 4.5% म्हणजे की 4.5% तो आहे. आपला चेस्टचा पार्ट आणि आपला बॅक साइडचा पार्ट 9% अफेक्टेड होतो. ओके, आपले हँड जे आहे दोन्ही बोथ हँड, हे वन हँड किती अफेक्टेड होणार 4.5% आणि राईट 4.5%. आणि जे आपले ट्रंक लेअर बॅक पासून ते ट्रंक पर्यंत जे आहेत ते 9% आणि समोर पण चेस्ट पासून ते ॲब्डोमेन पर्यंत 9%. दोन्ही बोथ लेग्स 80%. बॅक साइड 9% आणि फ्रंट साइड 9% म्हणजे की वन लेगचा 9 + 9 = 18. तो बोथ लेग्स मध्ये 18 आहेत. बॅक साइड आणि फ्रंट साइड बोथ हँड मध्ये 4.5 आणि 4.5 किती 8 9 होता दोन्हीच्या मध्ये 9 किती 18 आणि अप्पर साइडचा 9. ओके, असं कॅल्क्युलेशन. आणि पेरिनियम लेअर जी आहे जी आपली जेनेटल पार्ट आहे तो 1%. ओके, तर टोटल मिळून 100% ऑफ बर्न आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. हा होता ऍडल्टचा. हा आहे चाइल्डचा. चाइल्ड मध्ये पण 80% ऑफ हेड आहे, 9% बोथ हँड, 18% चेस्ट पार्ट, बॅक साइड 80%, 1% ऑफ पेरिनियल जेनेटल एरिया, 30.5% ऑफ लेग्स आणि 30.5% ऑफ द लेग्स मध्ये. रूल ऑफ 9 बर्न मध्ये एंटरियर चेस्ट 9%, एंटरियर राइट अप्पर आर्म 4.5% आणि टोटल बॉडी सरफेस एरिया इज इक्वल टू 13.5%. यामध्ये बॉडी पार्ट हे बॉडी सरफेस एरिया आहे रूल ऑफ 9 नुसार. आता एक्झाम्पल यामध्ये स्मॉल चाइल्ड वॉज बर्न ऑन पोस्टेरियर ट्रंक, द बॅक ऑफ द राइट आर्म अँड द बॅक ऑफ द राइट लेग. कोणते आहे, स्मॉल चाइल्ड आहे बर्न झालेला आहे पोस्टेरियर ट्रंक म्हणजे किती 9%. 9 + 9 18% आणि बॅक ऑफ द राइट आर्म किती 4.5%.
अँड बॅक ऑफ द राईट लेग 6.7% ऑफ द चाइल्ड मध्ये. आणि टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झालेला त्याचा 29.2. या ठिकाणी खाली सोल्युशन सुद्धा दिलेलं आहे. आता लून अँड द ब्राउडर चेस्ट बर्न चार्ट. ओके, ब्राउडर बर्न चार्ट आणि लून अँड ब्राउडर बर्न चार्ट असं नाव आहे त्याचं. सो त्यामध्ये सुद्धा आपण टोटल बॉडी सरफेस एरियाज काउंट करतो. जसे की ए डिपेंड ऑन देअर आपल्या एज नुसार. ओके, आणि एज पासून म्हणजे आपल्या एज मध्ये बघणार आणि ऍडल्ट. ओके, स्मॉल चाइल्ड आणि ऍडल्ट मध्ये यामध्ये सुद्धा असंच बघणार आहे. ल्यून अँड ब्राउडर चार्ट जो आहे यूज करतात फॉर द डिटर्मिनेशन ऑफ बॉडी सरफेस एरियासाठी. आता पाम मीटर म्हणजे की पाम मीटर आहे ती साइज ऑफ अप्रॉक्सिमेटली एक पाम किती पर्सेंटेज असणार आहे 1% ऑफ द टोटल बॉडी सरफेस एरिया. जॅक्सन बर्न मॉडेल झोन ऑफ कोऑग्युलेशन नुसार आहेत. झोन ऑफ स्टॅटिस आणि झोन ऑफ हायपोडर्मी. जॅक्सन्स मॉडेल डिस्क्राइब द डिस्टिंक्ट एरिया विदिन द एव्हरी बर्न ओन. झोन ऑफ कोऑग्युलेशन म्हणजे काय सिव्हिअर डॅमेज जर का असेल टिश्यूज किंवा ते रिकवर होत नसेल सो आपण त्याला झोन ऑफ कोऑग्युलेशन बोलतो. झोन ऑफ स्टॅटिस म्हणजे काय कमी डॅमेज झालेला असेल, इन्फ्लॅमेशन झालेलं असेल जे की रिकवर होऊ शकतात. झोन ऑफ हायपरेमिया टिश्यू जे आहे जे की इंटेन्स वासोडायलेशन झालेलं आहे आणि इन्क्रीज त्याचा ब्लड फ्लो वाढलेला आहे. अकॉर्डिंग टू द बर्न सिव्हिरिटी. बर्नची सिव्हिरिटी आपण या ठिकाणी बघणार आहे की किती सिव्हिरिटी ऑफ बर्न मध्ये आहे. मायनर, मॉडरेट आणि सिव्हिअर अशी 3 सिव्हिरिटी आहे. मायनर, मॉडरेट, सिव्हिअर. मायनर बर्न म्हणजे काय ऑल फर्स्ट डिग्री बर्न अँड सेकंड डिग्री बर्न इन्व्हॉल्व इन द लेस दॅन 10% ऑफ बॉडी सरफेस एरिया. त्याला आपण मायनर बर्न बोलू शकतो. जे की 10% अगोदर आहेत, 10% अगोदर आतमध्ये आहेत. जसे की त्यामध्ये फर्स्ट डिग्री बर्न येणार, सेकंड डिग्री बर्न येणार, त्याला आपण मायनर बर्न असं नाव दिलेलं आहे. मॉडरेट बर्न म्हणजे काय बर्न हा हँडमध्ये, फीटमध्ये, जेनायटल्स मध्ये सेकंड डिग्री बर्न असेल त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट झालेलं असेल 10% वरती जर का टोटल बॉडी सरफेस एरिया आपल्या गेला असेल बर्न मध्ये सो तो मॉडरेट बर्न मध्ये कन्सिडर होणार. सिव्हिअर बर्न म्हणजे का टोटल बॉडी सरफेस एरिया 25% ऑफ बर्नच्या वरती असला सो त्याला आपण थर्ड किंवा सिव्हिअर बर्न असं सुद्धा बोलू शकतो. मग त्यामध्ये थर्ड डिग्री बर्न येणार जे की मॉडरेट पासून तर सिव्हिअर पर्यंत कन्सिडर होणार. फुल थिकनेस ऑफ बर्न किती पाहिजे आपली 10% ऑफ बॉडी एरिया. त्यामध्ये 5 फिजिओलॉजी आहे. बर्न बिलो 25% प्रोड्यूस प्रायमरी लोकल रिएक्शन्स whereas those are above the 25% of produce both the local and systemic reaction. The system response is due to release of cytokines and the other mediators in the blood circulation. As a resulting of the burn of normal skin physiology is diminish resulting in a physiologic alterations. Loss of protective barrier against infection, escape the body fluids, lack of temperature control, destroy sweat bands, sebaceous gland, decrease the sensation. So यामुळे काय होणार की जे पण 25% ऑफ बर्न असेल वरती किंवा त्याच्या खाली सो ते लोकल रिॲक्शन्स मध्ये आपण कन्सिडर करतो. पण 25% वरती जर का असेल तर ते सिस्टमॅटिक रिॲक्शन मध्ये आपण त्यांना कन्सिडर करतो. सो त्यामध्ये काय होणार की प्रोटेक्टिव्ह जे बॅरियर्स असतात ते इन्फेक्शन्स मध्ये कमी होऊन जाणार. बॉडी फ्लुइड जे आहे ते आपले लॉस होऊन जाणार ज्यावेळेला आपण बर्न होणार. सो जे फ्लुइड्स आहे आपल्या स्किन मधलं जे आपल्या टिश्यू मधलं ते लॉस होणार. टेम्परेचर त्या ठिकाणी कंट्रोल करू शकणार नाही आपण प्रॉपरली. डिस्ट्रॉय होणार आपले सेबॅसियस ग्लँड आणि स्वेट ग्लँड. डिक्रीज काय होणार आपलं सेन्सेशन, स्किन सेन्सेशन त्या ठिकाणी डिक्रीज होणार. हायपोलेमिक स्टेज, डायरेटिक स्टेज. हायपोलेमिक स्टेज काय जी की 48 to 72 आवर्स मध्ये असणार. ओके, ज्यावेळेला बर्न झाला असेल त्याच्या ॲटलिस्ट 48 to 78 आवर्स मध्ये फर्स्ट 48 to 72 आवर्स असतात त्यामध्ये होणार. त्याला आपण हायपोलेमिक शॉक असं बोलू शकतो. कारण की त्यामध्ये काय होणार जे पण आपलं फ्लुइड आहे ते लॉस होणार त्यामधलं. डायरेटिक स्टेज किती असते अराउंड ॲटलिस्ट 48 to 72 आवर्स आफ्टर द हायपोलेमिक स्टेज. हायपोलेमिक स्टेज कितीपर्यंत असतात 48 to 72. मग 72 पासून जी नेक्स्ट स्टेज चालू ती कोणती स्टेज आहे डायरेटिक स्टेज. डायरेटिक स्टेज काय करते जे पण आपले कॅपिलरी असतात आपल्या बॉडी मधल्या सो त्यामध्ये
स्पेस आहे तो शिफ्ट करतात ओके इंटरटिशियल स्पेसमध्ये व्हॅस्क्युलेचर करण्यासाठी. मग त्यामुळे काय होणार, इन्क्रीज जो आपला रेनल फ्लो आहे तो डायलिसिस मध्ये इन्क्रीज होणार. मग त्यामुळे काय होणार की आपल्यामध्ये फ्लुइड जे आहे ते ओव्हरलोड होणार. ओव्हरलोड झाल्यामुळे काय होणार की आपल्यामध्ये एडिमा असेल, त्यानंतर इम्बॅलन्स न्यूट्रिशन इम्बॅलन्स फ्लुइड आपल्यामध्ये होणार. फर्स्ट 20 hours ऑफ फॉलोइंग बर्न इंजुरी मध्ये काय होणार, कोआगुलेशन होणार, नेक्रोसिस होणार, ऑफ सॉफ्ट टिश्यू ऑफर्स होणार, रिलीज ऑफ ऍक्टिव्ह सबस्टन्स, इन्क्रीज कॅपिलरी परमेबिलिटी होणार, व्हॅसोडायलेशन होणार, फॉर्मेशन ऑफ टिश्यू आणि एडिमा इन्क्रीज होणार, फ्लुइड लॉस होणार. त्यामुळे काय होणार की हायपोव्हॉलेमिक शॉक असेल, डिक्रीज कार्डियक आउटपुट असेल, सेल्युलर शॉक असेल, मग ते नेक्स्ट 18 to 24 hours मध्ये होऊ शकतात. लाईक काय, capillary permeability return to normal and the third spacing resolves. आता यामध्ये मेजर बर्न इव्हेंट कोणती इंटिग्युमेटरी म्हणजे काय करणार, स्किन लॉस होणार, सेन्सेशन सुद्धा लॉस होणार, टेम्परेचर सुद्धा कमी होणार. कार्डिओव्हास्क्युलर मध्ये काय होणार, थर्ड स्पेसिंग मध्ये ब्लड प्रेशर कमी होणार, पल्स रेट इन्क्रीज होणार, कार्डियक आउटपुट डिक्रीज होणार आणि टिश्यू परफ्युजन सुद्धा डिक्रीज होणार. रेस्पिरेटरी मध्ये काय होणार, हायपोक्सिया होणार, रेस्पिरेशन इन्क्रीज होणार, रॉंग काय होणार, कॅपिलरी मुवमेंट कमी होणार आणि एअरवे ऑब्स्ट्रक्शन त्या पेशंट मध्ये होऊ शकतो. ज्या सिस्टम मध्ये काय होऊ शकतं, हायपर ऍसिडिटी होणार. तो त्यामध्ये युरिनरी सिस्टीम मध्ये ज्या सिस्टम मध्ये काय हायपर ऍसिडिटी होते, इलियस फॉर्मेशन होणार, मेलिना होणार, हिमॅटोमॅसिस होणार, इंक्रीज इन ॲबनॉर्मल गर्थ होणार पेशंटची फॉर द फ्लुइड एक्स्ट्रा जमा झाल्यामुळं. त्यानंतर युरिनरी डिक्रीज GFR होणार, ओके, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, इंक्रीज क्रिएटिनिन लेवल होणार, बर्न लेवल सुद्धा इन्क्रीज होणार, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा इन्क्रीज होणार, युरिक ऍसिड सुद्धा इन्क्रीज होणार. आणि मेटाबॉलिझम मध्ये काय, कॅटाबॉलिझम इन्क्रीज होणार, अनाबॉलिझम डिक्रीज होणार, वेट लॉस, ऍसिडिटी अँड हायपर ग्लायसेमिया. सो बर्नचे काही स्टडीज आहेत जे की फर्स्ट एड मध्ये तुम्ही टिप म्हणून यूज करू शकतात. बर्न मध्ये कूल द बर्न अंडर द रनिंग वॉटर ॲटलिस्ट 10 minutes. ज्यावेळेला आपल्याला फर्स्ट डिग्री बर्न झाला असेल, सो आपण अंडर द रनिंग वॉटर मध्ये आपण ते 10 minutes पर्यंत ठेवू शकतो. प्रोटेक्ट बर्न द स्टेराइल अँड नॉन अडेसिव्ह bandages. Don't apply any butter or any ointment which can be cause of infection. Don't break blisters. If it break, gently clean the area. Take and counter pain reliever. It is a serious burn. Call blood for sure helpline number. त्यानंतर if your clot catch fire, so stop what you are doing, drop the ground and roll over the ground. Roll over ground and cover your face with your hands. Keep your legs straight and roll and over the back and for the put on the fire out. त्यानंतर स्किन बर्नची ट्रीटमेंट काय, होल्ड अंडर द कूल वॉटर, यूज antibiotic ointment, make cool compressors, take OTC pain reliever, apply ॲलोवेरा ज्यूस और जेल. त्यानंतर की आपण काय अप्लाय नाही करायला पाहिजे. त्यानंतर डोंट यूज एनी ऑइल्स अँड एनी बटर्स. त्यानंतर डोंट यूज एग व्हाईट, डू नॉट यूज एनी टूथपेस्ट, डोंट ब्रेक ब्लिस्टर्स और डोंट यूज आइस अँड कोल्ड वॉटर. त्यानंतर मॅनेजमेंट ऑफ सेकंड डिग्री बर्न मध्ये आपण काय करू शकतो, कूल द बर्न ॲज ऑर्डरली डिस्क्राईब, प्रोटेक्ट द बर्न ॲज ऑर्डरली डिस्क्राईब, शॉक प्रिव्हेन्शन करू शकतो. ओके, इंडिव्हिज्युअली आपण एलिव्हेट करू शकतो बट 12 inches of 13 centimeter मध्ये. इफ एनी पॉसिबल फॉर बर्न एरिया फॉर हार्ट लेवल, कव्हर द विक्टिम विथ द कोट और द ब्लँकेटनी. त्यानंतर इमिडिएट मॅनेजमेंट ऑफ बर्न साठी काय, एअरवे मॅनेजमेंट आपण देऊ शकतो, ऑक्सिजन देऊ शकतो, हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करू शकतो, फ्लुइड मनी मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणार, वुंड मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणार आणि एनालिसिस सायनस प्रोव्हाइड करणार. एअरवे मॅनेजमेंट मध्ये काय होणार, एअरवे जो आहे त्यामध्ये काही डिफिकल्टी आहे का, एअरवे ऑब्स्ट्रक्शन झालेलं आहे का ते आपण त्या ठिकाणी चेक करणार. आपण ऑक्सिजनेशन प्रोव्हाइड करणार 50
लिटर पर मिनिट मध्ये प्रोव्हाइड करणार सेम फॉर द पेशंट्स, कारण की पेशंट जो आहे डिफिकल्टी ब्रिदिंग आहे ती कमी होणार किंवा ऑक्सिजनेशनची पॉवर जास्त वाढणार। एबीजी अनालिसिस करायचं आहे, ब्रिदिंग चेकआउट करायचं आणि सर्क्युलेशन मध्ये कार्डियक मॉनिटर जो आहे पेशंटला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो। त्यानंतर फ्लूइड resuscitations necessary all the burn increasing total percentage of total burn surface area मध्ये। त्यानंतर पार्कलँड डक्स्टर्स फॉर्म्युला आहे जे की RL आपण त्या ठिकाणी यूज करतो बर्न पेशंट मध्ये 4 ml इंटू वेट इन केजी। आता 4 ml आपल्याला घ्यायचं आहे, वेट इन केजी मध्ये किती वेट आहे त्या पर्सन 60 केजी तर 60 इंटू टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झालेला आहे, मग किती बर्न झालेला असेल 20, 25, 26 तसं ते आपण कॅल्क्युलेशन करून आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे। आपण 24 आवर्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जे की एक 16 आवर्स मध्ये आणि एक फर्स्ट 8 आवर्स मध्ये। 8 आवर्स मध्ये आपली स्टार्टिंगचा ज्यावेळेला आपण अप्लाय करणार त्यावेळेला 8 आवर्स मध्ये प्रोव्हाइड करायचं आहे हाफ फ्लूइड, आणि हाफ फ्लूइड 24 आवर्स मध्ये आपल्याला 16 आवर्स मध्ये प्रोव्हाइड करायचं आहे। त्या ठिकाणी बघा डे 1 फर्स्ट हाफ टू बी गिवन 8 आवर्स अँड रिमेनिंग ओव्हर नेक्स्ट टू द 16 आवर्स। हवरली युरिन चेकआउट करायचं आहे 13 to 15 ml पर हवरली पाहिजे। हार्ट रेट सुद्धा बघायचे, डिक्रीज विथ 120 बीट पर मिनिटच्या खाली। मग डे 2 ला काय करायचं आपल्याला कोलॉइड्स लाईक डेक्स्ट्रॉन्स अल्ब्युमिन आपण त्यामध्ये ऍड करू शकतो, पण फर्स्ट आपल्याला काय द्यायचं आहे RL द्यायचं आहे। हा पार्कलँड फॉर्म्युला आपण बघितलेला आहे। आता आपण बघू पार्कलँड फॉर्म्युला नुसार आपण कसं बर्नचं सोल्युशन काढू शकतो। आता एक्झाम्पल घेऊ आपण, एक पेशंट आहे त्याचं वेट 82 kg आहे बॉडी, ओके, आणि बॉडी वेट आहेत आणि तो बर्न किती झालेला आहे 58% बर्न झालेला आहे। मग आपण काय करणार 4 इंटू टोटल बॉडी वेट किती आहे 82 इंटू किती टोटल बॉडी सरफेस एरिया किती पर्सेंटेज मध्ये 58। मग आपण असं टोटल आपलं किती कॅल्क्युलेशन होणार 19024 ओके ml पर हे 24 आवर्स मध्ये। मग आपल्याला त्याचा 50% हाफ कधी द्यायचा आहे 8 आवर्स मध्ये द्यायचा आहे, म्हणजे किती 9512 आपण ml किती 8 आवर्स मध्ये प्रोव्हाइड करणार जेवढं पण फ्लूइड्स आहे तेवढं, आणि 25 आपण 8 आवर्स मध्ये प्रोव्हाइड करू शकतो 4756 एवढं। मग युजली आपण डेक्स्ट्रॉक्स सुद्धा यूज करू शकतो, पोटॅशियम क्लोराइड सुद्धा यूज करू शकतो डायरेटिक फेज मध्ये असेल तर। आता हे एक्झाम्पल इज द पेशंट इज इन 24 years old who was burn a chemical, he sustained second and third degree burn covering 35% of his body, he weight is 165 pound। आता 160 pound आपण वेटला केजी मध्ये कन्वर्ट करायचे। मग या ठिकाणी बघा सोल्युशन बघा, टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झालेला आहे 35% आणि 165 हे आपण डिवाइड करू शकतो 2.2 इक्वल टू 75 kg त्याचं वेट असणार आहे। मग स्टेप 3 मध्ये आपण फॉर्म्युला टाकणार, म्हणजे की किती 4 ml आहे ना 4 cc, म्हणजे की 4 इंटू 35 टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झालेला आहे 35 आणि वेट किती आहे 75। असं करून आपलं 10,500 ml आपलं येणार या फर्स्ट 24 आवर्स मध्ये। मग आपण त्यांना हाफ अप करून द्यायचं, म्हणजे कसं 8 आवर्स मध्ये हाफ द्यायचं आहे आणि 16 आवर्स मध्ये हाफ द्यायचं आहे। समजलं, हे सगळे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता। आता कॉन्शियस फॉर्म्युला कसं RL देणार आपण 2 to 4 ml वेट इन केजी मध्ये आणि टोटल बॉडी सरफेस एरिया मध्ये। डे फर्स्टला आपण काय करतो हाफ जे आहे 8 आवर्स मध्ये देतो आणि रिमेनिंग 16 आवर्स मध्ये देतो। कॉन्सिक्वेन्स फॉर्म्युला मध्ये काय 2 to 4 ml इंटू केजी इन वेट इन किती केजी मध्ये इंटू टोटल बॉडी सरफेस एरिया। आता प्लॅन 1 ऑफ ऍडमिनिस्टर काय, फर्स्ट जे आहे ते आपण 8 आवर्स मध्ये देतो हाफ फ्लूइड आणि सेकंड जे आहे ते 16 आवर्स मध्ये देतो। मग आता आपण कॅल्क्युलेशन बघणार आहे की 70 kg पेशंट आहे विथ 50% ऑफ बॉडी सरफेस एरिया जे बंद झालेली आहे। मग 2 इंटू 70 इंटू 50 असं घेतलं आपले 7000 ml पर 24 आवर्स मध्ये। मग आपण फर्स्ट 8 आवर्स मध्ये किती देणार आहे 3500, नेक्स्ट 16 आवर्स मध्ये 3500। समजलं, तर ग्रुप आम्ही फॉर्म्युला बघू आपण, कोलॉइड्स किती 0.5 ml आपण देतो इंटू केजी बॉडी इंटू केजी इन वेट आणि टोटल बॉडी सरफेस एरिया। इलेक्ट्रोलाइट्स देतो आपण सलाइन 1.5 ml इंटू केजी इंटू बॉडी सरफेस एरिया। ग्लुकोज सुद्धा आपण 5% वॉटर मध्ये देतो 20,000 ml फॉर द इन्सेन्सिबल लॉस मध्ये। आता डे 1 मध्ये आपण काय करणार, फर्स्ट जे आहे ते 8 आवर्स मध्ये देणार आणि जे रिमेनिंग फ्लूइड आहे ते 16 आवर्स मध्ये देणार। सेम डे 2 ला काय आपण कोलॉइड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स आपण देऊ शकतो। सगळे एक्झाम्पल आहे।
इव्हन फॉर्म्युला सुद्धा कोलॉइड्स 1 ml आहेत इंटू टोटल बॉडी सरफेस एरिया किती वेट मध्ये येते आणि बॉडी सरफेस एरिया किती बंद झालेला आहे ते आपण प्रॅक्टिकल करणार. इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा 1 ml इंटू kg इंटू बॉडी सरफेस एरिया. ग्लुकोज मध्ये पण 5% इन वॉटर लाईक सेम त्यासारखंच आहे. तर मेडिकेशन्स आपण कोणत्या कोणत्या देणार बर्न पेशंट मध्ये. एक मॉर्फिन आहे 3 to 5 mg आपण देऊ शकतो 5 to 10 मिनिट्स मध्ये. सिंपल अनाल्जेसिक्स जसे की आयबुप्रोफेन आहे, ॲसिटामिनोफेन आहे. एन्झायोलायटिक केजी मध्ये कोणते मिडाझोलाम आहेत, लोराझिपॅन आहेत. अँटी अल्सर मध्ये कोणते कोणते देऊ शकतो आपण डिक्रीज इंटेस्टायनल मोटिलिटीसाठी. मग टिटॅनस इंजेक्शन सुद्धा देऊ शकतो आपण प्रिव्हेंट करण्यासाठी टिटॅनस. वुंड मॅनेजमेंट मध्ये आपण काय करणार, इनिशियल असेसमेंट करणार, डेब्रिटमेंट करणार. पेनफुल देन अनाल्जेसिया शुड बी देणार आपण. ओके, हा आपला पार्ट नाहीये, आपल्या सिलेबस मध्ये हा पार्ट नाही, सो मी स्किप करतो. जे स्किन ग्राफ्ट आपण अप्लाय करणार ज्या वेळेला बर्न होणार ना, सो त्यावेळेला आपण अप्लाय करू शकतो स्किनच्या वरती. ओके, त्यामध्ये पण खूप सारे टाईपचे ग्राफ्ट आहे. स्किन ग्राफ्ट म्हणजे काय, एक टिश्यू आपण स्किन घेणार आहे आणि ते अप्लाय करणार आहेत कव्हरिंग करण्यासाठी. हिमोग्राफ्ट, ॲलोग्राफ्ट म्हणजे काय, ह्युमन स्किन फ्रॉम द अदर पर्सन. एक अदर पर्सनची आपण स्किन घेऊन आपल्या बॉडीवरती अप्लाय करू शकतो ग्राफ्ट म्हणून. हेट्रोग्राफ्ट म्हणजे, ऑटोग्राफ्ट म्हणजे काय, ह्युमन स्किन फ्रॉम द सेल्फ. स्वतःची स्किन अदर पार्टची त्या ठिकाणी बनणे त्या ठिकाणून काढून दुसरीकडे लावणे. झिनोग्राफ्ट म्हणजे काय, ॲनिमलची किंवा फिशची आपण लावू शकतो. बायोलॉजिकल ट्रेसिंग म्हणजे काय, बायोब्रेन और इंटिग्रा आपण करू शकतो. हे ऑटोग्राफ्ट आहे, स्किन ग्राफ्टिंग आपण असे करतो. आणि हे बायोब्रेन आहेत, आर्टिफिशियल आपण स्किन अप्लाय करतो. पोस्ट केअर ऑफ स्किन ग्राफ्ट, आपण पोस्ट केअर काय केलं होतं स्किन ग्राफ्ट मध्ये, मेंटेन ड्रेसिंग, यूज अँटीसेप्टिक्स टेक्निक्स. ग्राफ्टला आपण लुक लाईक पिंक दिसायला पाहिजे फॉर आफ्टर द 5 days. नंतर पण स्केलेटन ट्रॅक्शन्स मे बी यूज करू शकतो आपण प्रिव्हेंट करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्चर्स. इलास्टिक बँडेज सुद्धा आपण अप्लाय करू शकतो फॉर 6 months पर्यंत टू 1 year पर्यंत. प्रिव्हेंट काय, हायपोट्रॉफिक और स्केअरिंग ऑफ द केलॉइड्स फॉर्मेशन. रेस्पिरेटरी मॅनेजमेंट आपण प्रोव्हाइड करणार. रेस्पिरेटरी सपोर्ट असेल, हेडची म्हणजे बेडची साईज असेल 30 degree आपण करणार. ओके, आर्टिफिशियल लाईन कंटिन्युअस असेसमेंट आपण करणार. मेंटेन ॲडिक्वेट टिश्यू ऑक्सिजन ठेवणार. आणि पल्मोनरी आर्टरी प्रेसेस आपण कॅटेटर अप्लाय करणार. आता बर्न कॉन्ट्रॅक्चर आहे, जे की बर्न झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्चर होतो स्किन या टाइप मध्ये. आपण त्यांना हायड्रोथेरपी प्रोव्हाइड करतो. बटर मिल्क डाएट सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. 4 बनाना, शुगर 4 tablespoon, कर्ड आपण त्यांना प्रोव्हाइड करतो 1000 ml. त्यानंतर मिक्स विथ वॉटर 216 cc. एग देऊ शकतो, प्रोटीन पावडर देऊ शकतो आपण त्यांना. रिहॅबिलिटेशन फेज मध्ये आपण त्यांची काउन्सिलिंग करू शकतो. त्यांना पॉसिबिलिटी ऑफ द इंजुरी ज्या ठिकाणी झाली त्यांना आपण मोबिलाइज करायला लावू शकतो. इमोबिलिटी असेल त्यांना आपण मोबिलाइज करायला म्हणजे प्रॅक्टिस करून घेणार. रिटर्न टू ADL और वोकेशनल ट्रेनिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. नर्सिंग डायग्नोसिस आहे आपले. ओके, सो या ठिकाणी आपला बर्नचा युनिट होता, स्मॉल युनिट होता आणि इम्पॉर्टंट आहेत, एक्झामला जास्त करून विचारतात. सो या ठिकाणी मी बर्न तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी जो पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, इम्पॉर्टंट कोणता आहे, नॉन इम्पॉर्टंट कोणता आहे, त्यावरती जास्त मेन फोकस करा. खूप सारा मोठा पार्ट आहे आणि तुम्हाला डिफिकल्ट जाणार, म्हणून मी जे इम्पॉर्टंट आहे तेच घेतलेलं आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.